नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आपली अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे, आळंदी रोडला टिंगरे पेट्रोल पंपाच्या समोर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण 2024 मध्ये होऊ असणाऱ्या भरतीसाठी संपूर्ण माहिती, लेखी पुस्तकांची माहिती, अभ्यास कसा करावा, आपण कसं करून घेणार आहोत अभ्यास, याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। परिसरामध्ये राहत असाल तर नक्कीच व्हिजिट करा अकॅडमीला। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मेजर पार्ट मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना साधारणपणे कंटिन्युअसली अवघड जात असतो, त्या पार्टवर सुद्धा बोलणार आहे आपण। कारण बरेच विद्यार्थ्यांचं ग्राउंड असतं, लेखी नसते, लेखी असते ग्राउंड नसतं। अशा पद्धतीने जेव्हा याचं संतुलन करून विद्यार्थ्यांना एक योग्य दिशा देण्याचं काम लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे तगड्या टीमसह नवीन बॅचसह उतरत आहे, तर तुम्हाला लवकरात लवकर व्हिजिट करायला विसरायचं नाही। जास्त वेळ न दवडता विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्राउंड पासून ते लेखी पुस्तकापर्यंत संपूर्ण माहिती पाहू। 2024च्या या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वात प्रथम 50 मार्काचे ग्राउंड आणि साधारणपणे 100 मार्काची लेखी, या दोन्ही परीक्षा सर्वसाधारणपणे मार्क घेतल्याशिवाय आपल्याला पास करता येणार नाही। मुली असो, मुलं असो, ट्रान्सजेंडर असो किंवा इतर माजी सैनिक असो, यांच्यासाठी सर्वात मोठी संधी आहे मित्रांनो। ऑलरेडी 18,000 लोक पोलीस भरतीमध्ये चांगला अभ्यास करणारे मागच्या वर्षी लागून गेले। आता या वर्षी आपल्यासाठी 6 महिने खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या। या पुढल्या 6 महिन्यामध्ये आपण जर ठरवलं मित्रांनो, आता या क्षणाला ठरवलं की मला पोलीस व्हायचंय, तर तुम्ही 100% पोलीस होऊ शकता। फक्त ठरवल्याप्रमाणे आपल्याला अभ्यास सुद्धा त्याच तळमळीने कष्टाने करणं गरजेचं आहे, तरच आगामी काळामध्ये आपल्या अंगावर वर्दी चढत असते। चला मित्रांनो, पाहू आपण एक एक करून। सर्वात प्रथम ग्राउंड, लेखी पुस्तके, नवीन बदल, सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। ग्राउंडची ते माहिती दिलेली आहे मित्रांनो। तर 1600 मीटर मुलांसाठी जे काही 20 गुणासाठी गोळाफेक, 15 गुणासाठी, 100 मीटर 15 गुणासाठी, साधारणपणे पोलीस शिपाई पदासाठी असं ग्राउंड असेल। महिलांसाठी जर बघितलं 800 मीटर 20 गुणासाठी गोळाफेक, 15 गुणासाठी, 100 मीटर 15 गुणासाठी, अशा पद्धतीने 50 मार्काला महिलांसाठी सुद्धा ग्राउंड असणार आहे। महिलांची उंची साधारणपणे 155 सेंटीमीटर असावीच महिलांसाठी, आणि पुरुषांची उंची 165 सेंटीमीटर असावी। हे सर्वसाधारण तुम्हाला माहीतच असणार आहे। पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोळ कुठे उडतो की ग्राउंड होतं, त्यांच्याकडून ग्राउंड सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात। पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट आणि टार्गेट सांगतो याच्यामध्ये, की तुम्ही कोणतेही 2 इव्हेंट आउट ऑफच्या जवळ पूर्ण केले पाहिजेत, कुठलेही 2 असू द्या। आता समजा तुम्हाला जर 1600 मीटर चांगल्या प्रकारे मारता येते किंवा 1600 मीटर मध्ये तुम्ही साधारण 16 मार्क घेऊ शकता, तर तुम्हाला त्याच्यामध्ये 100 मीटर मध्ये सुद्धा 12 मार्क कसे पडतील याकडे लक्ष द्या मित्रांनो। 100 मीटर मध्ये 12 मार्क कसे पडतील? आता हे जर इव्हेंट जरा चांगले असतील तुमचे, याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे या घटकामध्ये सुद्धा 10 मार्कापर्यंत पोहोचता आलं पाहिजे। म्हणजे सर्वसाधारण सडपातळ मुलगा अशा पद्धतीने जर ग्राउंड केला तर त्याचे 38 टोटल होतं मित्रांनो। किती होतं? 38 टोटल होतं। म्हणजे तुम्ही लेखी परीक्षेसाठी 100% क्वालिफाय होणार आहात। लेखी परीक्षेसाठी अशी स्ट्रॅटेजी तुम्ही जर आखलात आणि तुमची लेखी जर सर्वसाधारण चांगली असेल, तर आगामी काळामध्ये 100% तुम्ही भरती होणार आहात। आता महिलांचं जर बघितलं मित्रांनो, महिलांना सुद्धा 800 मीटर मध्ये 16 मार्क घ्यायचे। गोळाफेक मध्ये आउट ऑफ घेणारे काही महिला असतात, येथे 15 मार्क तुमचे फिक्स झाले। 100 मीटरला जर तुम्ही या 800 मीटर मध्ये 16 मार्क घेऊ शकताय, 100 मीटरला सुद्धा तुम्ही 10 मार्कापर्यंत आरामशीर पोहोचू शकता, लक्षात घ्या। मग 6 आणि 5 11 ने इकडे, म्हणजे 6 आणि 5 11 41 मार्कापर्यंत आपल्याला जायचंय, लक्षात घ्या। किती? 41। म्हणजे मुलांनी आणि मुलींनी असं काहीतरी आपल्या मनामध्ये टार्गेट धरायचे की बाबा माझा गोळा जर चांगला असेल तर मला 100 मीटर मध्ये ग्रिप घ्यायचे, माझं 1600 मीटर चांगलं आहे, मला 100 मीटर मध्ये चांगले गुण घ्यायचे, गोळ्यामध्ये मला थोडेसे कमी आले तरी चालतील, पण माझं टार्गेट हे 40ला शिवणारं असलं पाहिजे, लक्षात घ्या। 40च्या जवळपास असलं पाहिजे।
40 पेक्षा जास्त घ्या पण कमी घेऊ नका मार्क मित्रांनो. म्हणजे त्या गोष्टीमुळे एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला, आपण 100% लेखी परीक्षेमध्ये क्वालिफाय होणार आहोत. आणि ती लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय व्हायचं म्हटल्यानंतर तुमचं ग्राउंड सुद्धा त्या तळमळीने आणि त्या संयमाने त्या जिद्दीने होणं गरजेचं आहे मित्रांनो. या गोष्टी तुम्हाला आत्तापासून नोट करायच्यात, या गोष्टीवर जास्त फोकस करायचे. चला, त्यानंतरचा विषय असा आहे मित्रांनो, मराठी या विषयासाठी कोणते पुस्तक वापरावे. बस मित्रांनो लक्षात घ्या, आता मी तुम्हाला या सर्व पुस्तकाची माहिती देईन. याच्यामध्ये सर्व पुस्तकं एकदम क्लिअर कट, की तुम्ही पुस्तकं जाऊन बाजारात आणून अभ्यास सुद्धा करू शकता. सेल्फ स्टडी होत असेल तुमच्याकडून तर नक्कीच, आणि होत नसेल तर मित्रांनो तात्काळ लोकराज्य अकॅडमीला भेट द्या. हा माझा इथे संपर्क क्रमांक दिलेला आहे. म्हणजे तुमच्याकडून या सर्व गोष्टी करून घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना या प्रॉपरली नोट्स दिल्या जाणार आहेत, विद्यार्थ्यांना प्रॉपरली गाईड केलं जाणार आहे, जे की आपण मागच्या 5 ते 6 वर्षापासून विद्यार्थ्यांना चांगला रिझल्ट देतोय. पीसीएमसी मध्ये एकदम उत्कृष्ट दर्जाची डेमो करूनच तुम्ही काय करू शकता मित्रांनो, ऍडमिशन फिक्स करू शकता. आपल्या इतर अकॅडमी सारखं किंवा इतरांसारखं अगोदर फीस भरल्याशिवाय बसूच देत नाहीत, तसा आपला कुठलाच नियम नाही. सरळ यायचं, डेमो करायचं 1-2 दिवस, आवडलं तर कंटिन्यू करायचं, नाही आवडलं तर आपले पर्याय तुमच्यासाठी खुले आहेत मित्रांनो. कारण सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही एक मार्गदर्शक आहे, आम्ही मार्ग दाखवणारे आहे. योग्य मार्गदर्शन देऊन विद्यार्थ्यांकडून करून घेणं गरजेचं असतं. विद्यार्थी शेवटी रिॲक्ट होतो, बरोबर. याचं ग्राउंडवर जर समजा चांगलं 40चं ग्राउंड येतो, इथे परीक्षा घेतली 90चं येतं, आणि परीक्षा गेल्यानंतर तिथं 75चं आलं, ग्राउंड मध्ये 30 मार्क आले, तर शिक्षक किंवा अकॅडमी काहीच करू शकत नाही मित्रांनो. तो कॉन्फिडन्स भरण्यासाठी विद्यार्थ्याकडून आम्ही काय करतोय, ग्राउंडचे सुद्धा डेमो घेतोय मित्रांनो. 15 दिवसाला ग्राउंडचा डेमो आणि टेस्ट पेपरचा धडाका. जेवढं शिकवलंय त्याला लगेच टेस्ट पेपर, म्हणजे विद्यार्थ्यांना लगेच लक्षात आलं पाहिजे की आपण किती पाण्यात आहोत, आपल्याला किती मेहनत करणं गरजेचं आहे. आणि हीच रियालिटी मित्रांनो सातत्याने विद्यार्थ्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये नक्कीच बदल घडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या परिसरामध्ये सर्वाधिक मुली असणारं आपलीच अकॅडमी आहे, आणि या वर्षीचा सर्वाधिक रिझल्ट असणार हे ठामपणे आपण सांगू शकणार आहोत. मित्रांनो, बाळासाहेब शिंदे सरांचं तुम्ही मराठी व्याकरण हे पुस्तक वापरू शकता. अंकगणित या विषयासाठी नितीन महाले किंवा पंढरीनाथ राणे दोन्ही पुस्तक वापरला तर मित्रांनो आउट ऑफ मार्क मिळायला कुठलीच अडचण येत नाही. त्यानंतर तुम्ही बुद्धिमत्ता या घटकासाठी अनिल अंकलकी, नितीन महाले किंवा पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता मित्रांनो. त्यापुढे जर बघितलं सामान्य ज्ञान या विषयासाठी जर बघितलं, नोबेल प्रकाशन जे की भुतेकर सरांचा औरंगाबाद प्रकाशनचा नोबेल प्रकाशन वापरू शकता, ठोकळा वापरू शकता, लक्षवेध वापरू शकता मित्रांनो, विद्याभारती वापरू शकता. 3 महिन्याचं साधारण 3 ते 6 महिन्याचं लक्षवेध तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. आता च्या पुढे जाऊन जर बघितलं मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जो काय अभ्यास केलाय आतापर्यंत, म्हणजे तुम्ही जर आता फ्रेशर नसाल किंवा 2-3 महिने 4 महिने अभ्यास केलाय, तर तुम्हाला सर्वात महत्वाचं करायचं ते मागील प्रश्नपत्रिका वाचन. आता हे वाचन का म्हणतोय, सोडवायचे प्रश्न तुम्हाला तर ते प्रश्न आलेच पाहिजे, त्याच्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो सोडवत असताना प्रश्नांची पातळी कशी ठेवलेली आहे यांचं निरीक्षण सुद्धा तुम्हाला वेळोवेळी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला हा प्रश्न विचारलाय, याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, का विचारला असेल, याच्या मागे तुम्हाला कशा पद्धतीने ट्रिक्सने सोडवता येणार आहे, याचं सर्व गोष्टीचं विश्लेषण विद्यार्थी मित्रांनो लोकराज्य अकॅडमीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, इथे अशा पद्धतीने आपल्या क्लासची तयारी असेल. आता अगदीच वेळ कमी असल्यामुळे सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याच्यामध्ये बघा रोजचे क्लास नोट्स पीडीएफ स्वरूपात असणार आहेत. अभ्यासिका उपलब्ध आहे आपल्या इथेच. अभ्यासिका तुम्ही दिवसभरामध्ये अभ्यासिकेमध्ये सुद्धा बसू शकणार आहात. त्यानंतर आठवड्याला टेस्ट असणार आणि त्याचे विश्लेषण सुद्धा घेतले जाणार आहे. याच्यापूर्वी पण सांगितले मी तुम्हाला. तज्ञ शिक्षक वर्ग असतील. ग्राउंड डेमो वेळोवेळी मार्क काढता येणार. म्हणजे ग्राउंडचे सर्वात महत्वाचं मित्रांनो काय असतं, ते ग्राउंड महत्वाचं असतं. आणि ग्राउंड महत्वाचं म्हणजे ग्राउंड मध्ये तुमचे मार्क ग्रोथ होत आहेत का, 15 दिवसामध्ये तुम्ही डाएट चेंज केला किंवा डाएट चेंज केल्यानंतर त्याच्यामध्ये भर पडते का. समजा तुम्हाला आता सध्या 30 मार्क पडली, पण नेक्स्ट टाइमला 32 पडायलाच पाहिजे. 15 दिवसामध्ये 2 मार्काची भर पडली पाहिजे.
त्याच्या नेक्स्ट टाइमला तुम्हाला 34 मार्कापर्यंत गेलं पाहिजे, त्याच्या नेक्स्ट 38 पर्यंत गेलं पाहिजे, तुम्ही असं साधारण 43-47 मार्कापर्यंत पोहोचले पाहिजे. याकडे बारकाईने आमचं विद्यार्थ्याकडे लक्ष असणार आहे. कारण त्याच्या डाएटमध्ये चेंज केलं की किंवा काही टेक्निक जर दिल्या त्याला तर नक्कीच येणाऱ्या आगामी काळामध्ये तो विद्यार्थी रिझल्ट काढल्याशिवाय राहत नाही. त्याच्या मनामध्ये जी काही भीती असते, बाजूला पोलीस थांबलेले असतात, आपल्याला ग्राउंड करायचं असतं, प्रेशर असतं, तेव्हा ती भीती या डेमोच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत, त्याला एक उत्तर देणार आहोत मित्रांनो. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, आपला शिक्षक वृंद कोण असणार आहे. आता तुम्ही जर युट्यूब चॅनलला बघितलं तर आपला शिक्षक वृंद सगळाच टाकलेला आहे. मी स्वतः तर तुम्हाला माहितच आहे, मी सातत्याने व्हिडिओ टाकतच असतो. आता स्वप्नील वैराळ सर आहेत, हे जे काय माजी पुणे पोलीस आहेत, म्हणजे 2017 मध्ये यांचं सिलेक्शन झालं होतं. सध्या ते डिफेन्स मध्ये कार्यरत आहेत. वेळातील वेळ काढून ते आपल्याला मार्गदर्शन करतात भूगोल आणि मराठी या विषयाचे. भूगोल, मराठी, विज्ञान व चालू घडामोडी यांच्याकडे एवढी जबाबदारी असणार आहे. त्यानंतर जर बघितलं अमोल ढोरे सर, PSI मेन्सला 2 वेळेस असलेले व सध्या आता क्लर्कची एक्झाम दिलेली आहेत आणि या विद्यार्थी मित्रांनो सातत्याने ते बुद्धिमत्ता या विषयामध्ये MPSC पासून ते पूर्ण पोलीस भरतीपर्यंत योग्य मार्गदर्शन करणारे एकमेव PCMC मधील बेस्ट टीचर म्हणून ओळखले जातात. त्यांचं जर विचार घेतलं तर त्यांच्याकडे आता जबाबदारी आहे मित्रांनो इतिहास आणि बुद्धिमत्ता या विषयाची. कुठले? इतिहास आणि बुद्धिमत्ता या विषयाची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. मी स्वतः जर बघितलं हृदयनाथ पुंडे सर, मी माझं जर बघितलं मित्रांनो गुगलला तुम्ही सर फक्त पुंडे सर टाकल्यानंतर माझे अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या सेक्टर मध्ये काम केलेले तुम्हाला दिसून येतील. पुंडे सर टाकायचं तुम्हाला गुगलमध्ये, मी स्वतःच आहे. माझ्याकडे जबाबदारी आहे मित्रांनो. अतिशय थोडासा विद्यार्थ्यांना अवघड जाणारा विषय म्हणजे अंकगणित, आणि त्या अंकगणिताला मी एवढं सोपं केलंय, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आवड निर्माण केलेली आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. येणाऱ्या काळामध्ये त्याचे नक्कीच चांगले चिन्ह दिसायला कुठलीच हरकत राहणार नाही. त्यानंतर आपल्याकडे योगेश गावशेते सर आहेत. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय होतं की GS-GKच्या बाबतीत आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यघटना हेच विषय अभ्यासतो. त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले जातात, जसे की विज्ञानातील तंत्रज्ञान असेल किंवा संगणक असेल, माहितीचा अधिकार असेल, हे विषय सुद्धा आपण विद्यार्थ्याकडून करून घेत आहोत. तर अशा पद्धतीने आपली टीम असणार आहे मित्रांनो, आणि या टीमच्या माध्यमातून आपल्याला आगामी काळामध्ये 100% यश मिळवण्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.